22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा उत्सव निमित्त देशभरात दिवाळीसारखा हा उत्सव साजरा केला जाणार आहे। याच उत्सव निमित्त भाजप पक्षाच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे। अमरावती शहरातील सर्व राम भक्तांनी हा उत्सव दिवाळी उत्सव सारखा साजरा करावा असे आवाहन आमदार प्रवीण पोटे यांनी केले आहे। नमस्कार। येणाऱ्या 22 जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराच्या प्रभू रामचंद्र मंदिराची स्थापना अयोध्येमध्ये होते आहे। त्यानिमित्त आम्ही अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राम उत्सव साजरा करतो आहे। या उत्सवाला दिवाळीचं आपण स्वरूप देतो आहे। मला असं वाटते की प्रत्येकाने यामध्ये साधारणतः प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढावी, आकाश दिवे लावावे, मोठ्या प्रमाणामध्ये रोषणाई करावी, त्याचप्रमाणे प्रत्येक कॉलनीमध्ये महाप्रसादाचे आयोजन करावे। असा हा वेगळा आम्ही कार्यक्रम सगळ्यांना आयोजित करण्यासाठी सांगितलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे सगळे नगरसेवक जे आहेत, आमची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत किंवा याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर राम भक्त मोठ्या प्रमाणात याच्यात काम करत आहेत। मला असं वाटते की हा मोठा कार्यक्रम या देशामध्ये होत आहे। त्या देशाच्या कार्यक्रमामध्ये रामलल्लाच्या या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी आपला सहभाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात हा दिवाळी उत्सव म्हणून साजरा करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आहे। आणि त्याचं आयोजन फार भव्य अमरावती शहरात होतं आहे। प्रत्येक ठिकाणी लाडूचं वाटप, काही ठिकाणी मिठाईचं वाटप, काही ठिकाणी खिचडीचं वाटप फार मोठ्या प्रमाणात। मला असं वाटतं की हा या देशातला सर्वात महत्त्वाचा एक चांगला कार्यक्रम होणार आहे आणि याची नोंद मला असं वाटते की ह्या जगभरात सुद्धा होणार आहे, कारण हा एवढा मोठा उत्सव आजपर्यंत कुणालाही पाहिलेला नाही। आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आज रामलल्लाच्या उत्सवात प्रसंगी सगळ्यांच्यामध्ये आनंद आहे आणि मोठ्या प्रमाणात एक चांगली भावना, सद्भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि ही भावना टिकण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी सगळ्यांना एक आव्हान करतो आहे की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि मोठा हा उत्सव चांगला साजरा करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। नमस्कार।